तर आता गणपतीची तयारी चालू झालेली आहे आणि ही फोल्डिंगची मकर बनवून घेतलेली आहे। मंडप बांधून रेडी झालेला आहे आणि इकडे बघा आमच्या पिल्लूची मस्ती चालली आहे। तो फुल एन्जॉय करतोय। दोन बहिणींच्या माझ्या गप्पा चालल्यात। तिकडे खाली आई बसली आहे माझी। हे बघा चिंच पाडतात। घराची समोरची आमची साईट आहे। असं रेडी झालेलं आहे पण पूर्ण नाही झालेलं आहे। याच्यामध्ये आता अर्धा आम्ही पण करणार आहे। थोडंसं एक्सपेरिमेंट करूया। फ्रेंड तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या मराठी चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे नीलम ब्लॉग आणि बरंच काही। तर फ्रेंड मी आलेली आहे अलिबागला माझ्या वडिलांच्या गावी। इकडे माघ महिन्याचा गणपती असतो, त्याच्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहे इकडे। माझ्या भावाकडे असतो माघ महिन्याचा गणपती। गेल्या वर्षीपासून ठेवायला लागलो आम्ही। गेल्या वर्षी तर आली नव्हती मी, तर आता ह्या वर्षी आले। तर आता बघूया आपण गणपतीसाठी काय तयारी चालली आहे, काय धावपळ चालली आहे, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला कंटिन्यू राहा। तर आता गणपतीची तयारी चालू झालेली आहे। आता मंडप बांधायसाठी आलेले आहेत। आणि बरोबरच घराच्या बाजूला इकडे चिंचेचं झाड आहे आणि हे आमच्या इकडचे सगळे चिंच पाडतायत बघा। केवढं चिंच लागलेले आहेत बघा झाडाला। दाराच्या समोर चिंचेचं झाड आहे, जांभळाचं आहे। जांभूळ पण भरपूर येतं त्याला। आणि तिकडे त्या साईडला चिंच पाडतायत। बघूया मिळाले का यांना चिंच। हे बघा भेटले चिंच। बघू किती भेटले। ते भरून ठेवलेले आहेत। आता खाण्यापुरती काढले आता खिशे भरून चिंच। आता जर परत हवा असेल तर येऊ परत काढायला चिंच। बघा मी सुद्धा एक घेतली खायला चिंच आणि मस्त गोड आहे चिंच। आता मंडप लावून झाल्यावर दाखवते तुम्हाला। आणि ही फोल्डिंगची मकर बनवून घेतलेली आहे। असे तुकडे आहेत मखरीचे। हे बघा हे असे आहेत तुकडे केलेले। हे टेबलचे आहेत हे। तर मखर पूर्ण बनून झाल्यावर दाखवेन तुम्हाला। थर्माकोल पेक्षा ही बरी पडते मखर, म्हणजे कसं आपलं झाल्यानंतर परत फोल्ड करून आपण ठेवू शकतो पुढच्या वर्षी वापरायला। आणि हे सगळं मंडपाचं डेकोरेशनचं सामान आहे। आता रेडी झाल्यावर बघूया, काहीतरी वेगळं दिसेल आपल्याला हे।
फ्रेंड, आजचा दुसरा दिवस आहे आणि मंडप बांधून रेडी झालेला आहे. काल काळोखामुळे काढायला मिळाला नाही व्हिडिओ. तर बघा आता रेडी झालेलं आहे. थोडीशी लायटिंगसुद्धा लावलेली आहे. ती आम्हीच लावली लायटिंग, फक्त मंडप बांधून गेलेत. आणि आता अजून 2 दिवस आहे गणपतींना. तर आता सगळं साफसफाई घरात करून ठेवलेली आहे. तर आता काय नॉनव्हेज वगैरे करायचं असेल तर आम्ही आता ते बाहेर घेतलंय करायला. तर हे बघा इकडे नॉनव्हेज बनवतोय. तर इकडे मामी माझी मच्छी फ्राय करते आणि तिकडे मच्छीचा रसा आहे. कुठली मच्छी आहे मामी? हे बला आहे. बला आहे. हां. तरी घराच्या बाहेर एक छोटीशी रूम केलेली आहे. इकडे आम्ही सामान सुद्धा ठेवतो. आणि नॉनव्हेज वगैरे काय करायचं असेल, असं काय पूजा वगैरे घरात काय पूजा वगैरे असेल तर घरात करत नाही आम्ही. 2-3 दिवस आधीच नॉनव्हेज काय करायचं असेल तर आम्ही असं बाहेरच चूल पेटवतो. इथे भात ठेवलाय शिजवायला, पाणी आता गरम करायला ठेवलंय. आणि ही पाठची साईड आहे घराची. भांडी वगैरे आम्ही तेच घेतो घासायला, काय धुवायचं वगैरे असेल तर. आणि इकडे आता माझा मामा चिंच पाडायला आलाय. मुंबईला हे असं काय भेटत नाही ना अतरंगीपणा करायला, मग ते असं गावी येऊन असं अतरंगीपणा करतात. मग तेच नाही, सगळेच इकडे असेच अतरंगीपणा करतात. आता ते बांबू काय आणलेला आहे तोडून चिंच तोडायसाठी. आता बघूया कसं काढतात चिंच. आणि ही इकडे आपली बाकीची गँग आहे. सगळ्यांची मजा चाललेली आहे. फोटो काढतायत. त्या 2 बहिणींच्या माझ्या गप्पा चालल्यात. तिकडे खाली आई बसली आहे माझी. आणि इकडे बघा आमच्या पिल्लूची मस्ती चालली आहे. तो फुल एन्जॉय करतोय गावी आलाय तर. खायले पिल्लू मस्ती करते मावची बरोबर. घराची समोरची आमची साईट आहे. आतलं घर तुम्हाला नंतर दाखवेन. मोठंसं बाहेर अंगण सुद्धा आहे. हे बघा चिंच पाडतात. हा माझा मामा आहे. या चिंच पाडतोय. आमच्यापेक्षा लहान तो आमचा मामाच आहे. पडले चिंच कमी, चिंचची पानं जास्त पडली. आणि तुम्हाला आता घरातली दुसरी साईड दाखवते. हे बघा ही अशी आंब्याची बागच लागलेली आहे. अशी बाग आहे. कारण हे बागा का आहेत, कारण की आम्ही शेताच्या मध्ये घर बांधलेलं आहे, म्हणून ते घराच्या चारीभोवती आंब्याची बाग आहेत. म्हणजे अशी कलमं लावलेली आहेत ही. आणि आमच्या झाडाला बघा किती कोंब आलेत मस्त. मोहर
माझ्यापेक्षा माझ्या बाकीच्यांचाच आवाज जास्त येतोय. हे बघा किती मस्त कोंब आलंय झाडाला, मोहर. बाकीच्या पण झाडांना आलेलं आहे कोंब, पण आमच्या थोडंसं जास्त आलेलं आहे आणि पहिल्यांदा आलेलं आहे एवढं कोंब. हा एक आणि बाजूला ते 2 लावलेले आहेत अजून. आता बघूया किती आंबे येत आहेत, कारण की कधी कधी ती मोहर जी आलेली असते आंब्याची ती जळून पण जाते. आता बघूया किती राहते ही आणि आंबे किती लागतात ह्याला. ही पाठची साईड आहे घराची. आणि हा जो समोर आहे हा रस्ता आहे, छोटंसं रोड सारखं केलेलं आहे. तिकडे पण सगळीकडे. आणि हा बघा पिल्लू माझा, तो फुल एन्जॉय करतोय. पिल्लू हा बघा फुल एन्जॉय करतोय. गावी जसं मोठं अंगण वगैरे मिळेल खेळायला, मुंबई साईडला कुठे एवढे मोठे मोठे की लहान मुलांना खेळायला मिळेल. हे बघा आहे कायले पिलू, काय चालली तुझ्या. हे बघा बाकीचे त्या साईडला गेल्यात चिंच पाडायला. बघू आता आपण पण जाऊन तिकडे. तिकडे आता मकर सजवायला घेतली आहे फुलांनी. सगळं आणून ठेवलेलं आहे, ह्याचं डेकोरेशन करणार आहे. अशा पद्धतीने अर्ध तयार झालेलं आहे, अजून काम बाकी आहे. असं रेडी झालेलं आहे, पण पूर्ण नाही झालेलं आहे. याच्यामध्ये आता अर्धा आम्ही पण करणार आहे. थोडंसं एक्सपेरिमेंट करूया. हिचा आता व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण की आता जर दाखवलं तर मोठा व्हिडिओ होईल. तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये जे बाकीचं राहिलेलं डेकोरेशन आहे तो आम्ही कसं करणार आहे.